या देशामध्ये सर्वप्रथम समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे तत्त्व देणारे गौतम बुद्ध, राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि ज्यांनी तुम्हा आम्हाला शिक्षणाची द्वारे खुली करून दिली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि या सर्व महान मानवांच्या स्वप्नांना, विचारांना आपल्या भारतीय संविधानात अंतर्भूत करून या देशातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे तत्त्व देणारे बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महान मानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करते व माझ्या वक्तव्यास प्रारंभ करते. नमस्कार रसिक श्रोते हो, मी कुमारी वनिता नेताजी शिंदे, विद्यादीप ज्युनियर कॉलेज बेळंकीची विद्यार्थिनी, आज या ऑनलाईन व्यासपीठासमोर विषय मांडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून संविधान आणि भारत. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या नावावरून चर्चा सुरू आहे. विरोधकांनी आपल्या आघाडीचं नाव इंडिया ठेवल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देशाचा उल्लेख केवळ भारत करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ भारत असं लिहिण्यात आलं आणि त्यातूनच भारत आणि इंडिया यावरून वाद सुरू झाला. परंतु असाच वाद 74 वर्षांपूर्वी झाला होता आणि हा वाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिटवला होता. देशाचं नाव निश्चित करण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका फार महत्त्वाची आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली. त्यानंतर 2 वर्ष 11 महिन्यानंतर अत्यंत परिश्रमानंतर संविधान सभेत राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात आला. जरी संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली असली तरी खऱ्या अर्थाने 18 सप्टेंबर 1949 रोजी सभेला देशाचं नाव निश्चित करण्यासाठी यश प्राप्त झालं होतं. तरी सुद्धा एक गोष्ट प्रलंबित होती, ती म्हणजे कलम 1, आणि ही गोष्ट अडचणीचा मुद्दा ठरू शकेल असं बाबासाहेबांना वाटलं आणि म्हणून त्याच दिवशी सभेत संविधानाचं कलम 1 मान्य व्हावं अशी बाबासाहेबांची इच्छा होती. परंतु काही लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये अडचणी आणल्या. इंडिया म्हणजे भारत जो राज्यांचा संघ असेल असं डॉक्टर बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं. याही गोष्टीत काही लोकप्रतिनिधींनी अडचणी आणल्या. भारताच्या नावावरून अनेक प्रस्ताव पुढे आले परंतु ते नाकारण्यात आले. शेवटी बाबासाहेबांचाच इंडिया म्हणजे भारत हाच प्रस्ताव स्वीकारण्यात आला. मग खऱ्या अर्थाने मला या विषयावर बोलत असताना माझ्यासमोर 2 प्रश्न उभे राहतात. ते म्हणजे भारतीय संविधानाची निर्मिती करण्याचा नेमका उद्देश काय होता आणि भारतीय संविधान आपल्यामध्ये आणत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका काय होती आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांना काय साध्य करावंसं वाटलं, हा प्रश्न मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. मग संविधानाच्या निर्मितीच्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षित होतं तर ते संविधानाच्या प्रियंबरमध्ये स्पष्टपणे मांडतात, भारतीय संविधान कुठल्याही ईश्वराला, कुठल्याही अल्लाला अर्पण केलेलं नाहीये. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे कारण आपण सर्वजण भारतीय आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सर्व भारताचे लोक आहोत आणि ही जी संविधानातील मूल्य आहेत ही सगळी मूल्य आम्ही स्वतःप्रती समर्पित करीत आहोत. मग ते लोकशाहीचं मूल्य असो, समानतेचं मूल्य असो, समान दर्जाचं मूल्य असो, स्वातंत्र्याचं मूल्य असो, समान संधीचं मूल्य असो, आम्ही ही सर्व मूल्ये स्वतःप्रती समर्पित करीत आहोत. आणि आज हे संविधान या सर्व मूल्यांना घेऊन अधिकृत होणार आहे अशी घोषणा संविधानाचं प्रियंबर आपल्यासमोर करत आहे. मग नेमकं संविधान म्हणजे काय हो, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात, संविधान म्हणजे या देशातील सामान्य माणसाला दिलेली ताकद आहे. संविधान म्हणजे या देशातील सामान्य माणसाचा श्वास आहे. संविधान म्हणजे या देशातील सामान्य माणसाला स्वतःच्या हातात स्वतःच्या स्वाभिमानाचं संरक्षण करण्यासाठी, स्वतःच्या सन्मानाचं संरक्षण करण्यासाठी आणि स्वतःचं आयुष्य कल्याणकारी करण्यासाठी दिलेलं शस्त्र म्हणजे संविधान. आणि या संविधानाने जे तुम्हा मला अधिकार दिले त्यायोगे त्याच्या माध्यमातून त्या अधिकाराचा योग्य वापर करून आपलं जगणं शेवटच्या श्वासापर्यंत समानतेनं, समतेनं, स्वातंत्र्यानं आणि समान संधीचा वापर करून जगण्यासाठी दिलेला हक्क म्हणजे संविधान. आणि एवढं मोठं हत्यार भारतीय संविधानानं आपल्या तुमच्या आमच्या हातात ठेवलेलं आहे.
भारतीय संविधान एक होळी कुराण, एक होळी बायबल किंवा एक होळी गीता नाही आहे. ते एक असं पवित्र पुस्तक नाही की मी त्याला कसं हात लावू. ते या सर्व पुस्तकांपेक्षाही मोठं आहे, कारण या सगळ्या पुस्तकांनी त्याला एक अदृश्य शक्ती पॉवर मानून, शक्ती केंद्र मानून या समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला, या समाजाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून संविधान हे जिवंत पुस्तक आहे असं मला वाटतं. कारण ते माणसाला जगणं शिकवतं, माणसाच्या जगण्यामध्ये स्वाभिमान निर्माण करतं, माणसाच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण करतं. आणि म्हणून भारतीय संविधान तुम्हा आम्हाला अत्यंतिक आवश्यक आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान अर्पण केलं तेव्हा आपल्याला एक गोष्ट सांगितली होती. आज आपण या देशातील लोकांना राजकीय स्वातंत्र्य देतोय, पण आर्थिक स्वातंत्र्याचं काय? याचं उदाहरण घ्यायचं झालं तर या देशातील स्त्रियांना या भारतीय स्वातंत्र्यानं आपलं मानलं, आपलं म्हणून सर्व हक्क अधिकार दिले, शिक्षणाचा अधिकार दिला, नोकरीचा अधिकार दिला. परंतु या देशाच्या व्यवस्थेनं स्त्रियांच्या मानेवरती कुटुंब व्यवस्थेचं आणि गुलामगिरीचं ओझं ठेवलेलं आपण पाहत आलोय. आणि हे ओझं तिला ओढत तिच्या हक्कांपर्यंत पोचायचं आहे, तिला तिच्या अधिकारपर्यंत पोचायचं आहे. आणि आज आपण म्हणतोय की आपला देश लोकशाहीवर चालतोय. अरे आपल्याला भारतीय संविधान एका पित्यानं दिलेलं आहे, एका महान मानवानं दिलेलं आहे, एका आदर्श मानवानं दिलेलं आहे. आणि त्या मूल्यांचं संवर्धन करणं, त्याची मशागत करणं आणि त्या मूल्ये या समाजामध्ये रुजवणं आणि त्या मूल्यांच्यावरती समाज घडवणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि मला म्हणून शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, ही परिस्थिती एकीकडे ठेवून दुसरीकडे आपण भारतीय संविधानाचं संवर्धन करूयात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मातीमध्ये रुजवूयात एवढाच आशावाद व्यक्त करते आणि या व्यासपीठाची रजा घेते. मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.